आता महिलांच्या मध्ये केस गळतीचा प्रॉब्लेम जास्त असतो. प्रत्येक बाईला वाटते माझे केस लय गळायला लागल्यात, केस लय. तुम्ही जर तसं बघितलं ना, केस गळतात याचा अर्थ केस मधनं तुटतात, पूर्ण उपटून जात नाहीत. केस जर बघितलं त्याला मूळ असतं का हो? तुमची केस गळती होते, तो पूर्ण केस बघा, त्याला मूळ आहे का? मूळ इथंच राहतंय, फक्त अर्ध्यातनं तुटून जातोय ते. आपल्याला वाटतंय केस गळती लय व्हायला लागली, म्हणून आपण काय करतो, विचार करायला लागतो. त्या विचारांना आणि परत गळायला लागतात. म्हणून विचार करू नका, पाक टकलं झालं तरी काय फरक पडत नाही घ्या, आणि लय विचारांनाच टकलं होतंय. अति टेन्शन घ्यायचं, अति विचार करायचं. 2 BHK घर बांधलंय, बंगला बांधलाय 2 बेडरूमचा, एकात्र बेडरूम मध्ये गप झोपावं नाही येड्यानं. हे हॉलमध्ये फेऱ्या मारतं, ह्याचं कर्ज कधी फिटणार, ह्याचं कर्ज कधी फिटणार. बांधलंच कशाला? दुसऱ्याच्या ईर्ष्यावर गाडी घ्यायची, त्यानं घेतली ना, कर्ज काढायचं नाही, गाडी घ्यायची, सुट्टी नाही. आणि गलीतल्या 5 बायका बोलवायच्या पूजायला, का तुला काय उतारला का? कशाला? त्यासनी बघावलेलं नसतंय. गाडी घ्या तुम्ही, महागातल्या महागात गाडी घ्यायची, पण त्यात बायकोला बसवायची, कुठल्या तरी देवाला जायचं, आपलं बाळूमामाच्या समोर न्यायचं, नारळ वाढवायचा, आपल्या आपल्या कामाला लागायचं. या 5 बायका येतात का नाही हळदी कुंकू लावायला, ते प्रत्येक टिकलीला शिव्या देत असते. असं लावता लावता म्हणजे ही गाडी हीच पाडावी, ही जी गाडी बँकेनं ओढून न्यावी, प्रत्येक टिकलीला शिवी देते. आणि हे आपला वहिनी काय, वहिनीला पेढा द्या की, वहिनीनं खाल्ला तर इच्छा राहील, खाती का? ती खात नाही, तिला बघावलेलं नसते. आणि ह्याच त्यानं गाडी घ्यायची का नाही, कर्जाचं टेन्शन घ्यायचं नाही. 1/4 भरल्याशिवाय कोण देत नाही, देतंय का? 1/4 घ्यायचं, 3 महिने बँक तुमच्या दारात येत नाही. ह्या 3 महिन्यामध्ये बायकोला घ्यायचं, प्रत्येक पाहुण्याचं दार पुजून यायचं, हाय गे करायचं नाही, होऊ द्या खर्च म्हणायचं, जायचं, बायकोला म्हणायचं तू बी चालू, ती म्हणजे येत नाही, कुठे बी ठोक म्हणायचं, फक्त कोणाला ठार मारू नकोस. पाक दगडाला घासू दे, गाराड्याला घासू दे, कुठं तुटू दे, फुटू दे, चिपू दे, गाडीकडे बघायचंच नाही, प्रत्येक पाहुण्याकडे जायचं. आणि 3 महिन्यांनी दारात लावायची. बँक न्यायला आली का नाही, ही गाडी अहो नवी, दादा हळूहळू जमल तसं फेडा म्हणायला पाहिजे त्याने. आणि त्यातनं जरी समजा नेलीच बँकेनं, तर आपण काही टेन्शन घ्यायचं नाही. शेजापाजाऱ्यांची तीच इच्छा असते का नाही, ही जी गाडी बँकेनं ओढून न्यावी, तीनची इच्छा पूर्ण झाली, बायकोची हाऊस पिटली 3 महिन्यामध्ये, आपण ओके. कर्जाचं काय बँक बघल, बरोबर आहे का नाही? असू द्या, असं काय होत नाही, पण मजेत राहावं, हसत खेळत राहावं. चला साध्या साध्या गोष्टी सांगतो. केस गळती होत असेल तर साधा इलाज सांगतो. कडुलिंबाची पानं भरपूर घ्यायची, साध्या खोबरेल तेलामध्ये घालायची, त्याच्यात आवळा किसायचा आणि घालायचा, आणि ह्याचं काय करायचं, हे उकळवायचं तेल, हिरव्या रंगाचं तेल तयार होते. ते तेल 2-3 दिवस झाकून ठेवायचं, 2-3 दिवसानंतर ते वस्त्रगाळ करून घ्यायचं, थोडं पिळून घ्यायचं. आठवड्यातनं 2च वेळा तुम्ही फक्त तुमच्या केसांना लावा, केसांची मुळं मजबूत होतात, खूप छान, म्हणजे आपल्याला झुबेदार अशी सिल्की केस हवे असतात ना, तसे होतात बघा या केस तेलातून. अगदीच जर काय वाटत असेल तुमची केस गळती, तुम्हाला अजून लांब सडक पाहिजे असतील, आणि केस गळती म्हणजे ह्या तेलातून केस गळती थांबेल, लांब सडक जर केस व्हावे असे वाटत असेल, अगदी अगदी पाक आपल्या पाठीमाग पिंढरीपर्यंत यावं असं जर वाटत असेल, तर याच तेलामध्ये वडाच्या पारंब्या घालायच्या, परत उकळवायचं, वस्त्रगाळ करायचं, आणि हे लावायचं. वडाच्या पारंब्याने बघा, पारंब्या कशा दांडग्या दांडग्या असतात, तसे केस दांडग्याच्या दांडगे होतात, खूप छान प्रकारे केस राहतात. करून बघा. आता डोकं दुखत असेल तर साधा इलाज सांगतो. चिमटभर मीठ जिभेवरती ठेवायचं, अर्धा मिनिट शांत बसायचं, त्याच्यावर अर्धा ग्लास पाणी प्यायचं, पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर डोकं थांबतंय. करून बघा ही गोष्ट. जर समजा रोज सारखं सारखं जर डोकं दुखत असेल तर 7 दिवस सलग नारळाचं पाणी प्यायचं, 7 दिवस नारळ पाणी प्यायचं संध्याकाळच्या वेळेत, ऑटोमॅटिक डोकं दुखायचं थांबून जाते, परत दुखत नाही. सर्दी साचून राहते बघा, सायनस वगैरे म्हणतात, डोकेदुखीवरती जास्त सांगतो तुम्हाला. सायनस असतो बघा, सर्दी साठून राहते, गुळ आणि सुंठ समप्रमाणात ओगाळायचं, थोडं लिक्विड टाईप करायचं, कोमट करायचं आणि नाकात सोडायचं, ओढायचं, त्याबरोबर जे सर्दी बाहेर येते शिंकरून टाकायचं, परत तुम्हाला मायग्रेन किंवा जे सायनस वगैरे असला काही त्रास होत नाही. अर्ध डोकं दुखतंय, ह्यांनी काय करायचं, कच्चा पेरू उगाळायचा आणि त्याचा लेप लावायचा, 10 मिनिटांमध्ये डोकं दुखायचं थांबतंय. करून बघा. काय खर्च आहेत का ह्या गोष्टींना? 10 मिनिटांमध्ये थांबून जाते. कच्चा पेरू उगाळायचं आणि लावायचं, अजून भरपूर आहे.
लिहून घेताय ना ताई तुम्ही? हा, लिहून घेण्यापेक्षा ऐकून घ्या. तुम्हाला मी माझा फोन नंबर देतो. हे लिहून घेतलेलं तुम्ही काय पुस्तक काय सोबत घेऊन हिंडणार नाही. नाहीतर तुमचा नंबर माझ्याकडे आला ना, तुम्हाला व्हॉट्सअपवरती हे सगळे इलाज येतात बरं का. आणि तेही फ्रीमध्ये. एकही रुपये त्याला चार्ज नाही, फ्रीमध्ये. त्याच्यावर फक्त तुम्ही डोकेदुखी टाकलं ना की तुम्हाला असे 10 इलाज येणार. काय काय करायचं ते. काय होतंय, लिहिण्यामध्ये तुमचं लक्ष अर्ध इकडं अर्ध तिकडं असतंय, चुकीचं सुद्धा लिहिलं जातंय. आणि ह्यामुळं काय होतंय, चुकीचा इलाज केला की म्हणा काय केलं खरं बरंच झालं नाही होते. त्याच्यापेक्षा ऐकून घ्या, म्हणजे पाया पडतो तुमच्या. मी लय तळमळीने बोलतोय, मी लय जीव तोडून बोलतोय. तर चला साध्या साध्या गोष्टी सांगतो. नाकात हाड वाढलं की ऑपरेशन करतात बघा. 7 दिवसामध्ये आपण घालवू शकतो, फक्त 7 दिवसामध्ये. 5 रिटा 3 कप पाण्यामध्ये टाकायचं, त्याच्यात 1 चमचा सुंठ पावडर घालायचं. हे पाणी कडक उकळवायचं, वस्त्रगाळ करायचं. कोमट झालं की 2-2 थेंब नाकात सोडायचं. बास, 7 दिवसामध्ये नाकातलं हाड गायब होतंय. करून बघा ह्या गोष्टी. दात मजबूत राखण्यासाठी, दात मजबूत राखण्यासाठी किंवा बऱ्याच महिलांना अशी सवय असते बघा, बऱ्याच लोकांना सवय असते. तर विनंती करतो, ह्यांनी काय करायचं, त्रिफळा काढा उकळायचा, वस्त्रगाळ करायचं आणि ह्यानं चूळ भरायची. चूळ भरून बघा, ऑटोमॅटिक तुमचे दात वगैरे सगळे व्यवस्थित होतील. करून बघा. लिंबाच्या काडीनं दात शक्यतोवर महिन्यातून एकदा का असं घासत चला. चवळून टाका तरी चालतंय, पानं चावून टाका तरी चालतंय. करून बघा ह्या गोष्टी, तुम्हाला खूप छान प्रकारे दात मजबूत राहतील. सगळ्यात महत्वाचं, अजून जर तुम्हाला दात मजबूत पाहिजे असतील तर 2-3 लवंग घ्यायच्या, तांब्याभर पाण्यामध्ये टाकायचं, हे कडक उकळवायचं. हे पाणी वस्त्रगाळ करायचं आणि खळखळ खळखळ करून चूळ भरायची फक्त. बस, दात मजबूत होतात. त्याच्यापेक्षाही मजबूत पाहिजेत, हिरड्या मजबूत पाहिजेत, दात मजबूत पाहिजेत, कीड नको लागायला, काही नको व्हायला. दात जर दुखत असला तरी सुद्धा हा प्रयोग करून बघा. बाबळीची साल काढायची, तांब्याभर पाण्यामध्ये टाकायची, एवढी साल घ्यायची, तांब्याभर पाण्यामध्ये टाकायची, ही कडक उकळवायची, जरा लालसर कलरचं पाणी तयार होते. हे झालं की वस्त्रगाळ करायचं, त्याच्यात तुरटीच्या फेऱ्या मारायच्या आणि ह्यानं चूळ भरायची. 1 मिनिटामध्ये दात दुखायचे थांबतात. हालत असतील ना ते सुद्धा बंद होतात. करून बघा. हलणारे दात सुद्धा बंद होतात. करून बघा. आणि अगदीच काय जर वाटलं, जर समजा कसं आहे, तुमरू माजूफळ इकडं तुम्हाला मिळणं कठीण आहे, अशा खूप साऱ्या वनस्पती आहेत ज्यांच्यापासून एक तोडकर संजीवनीचं दंतमंजन पण आहे बरं का, अशाच प्रकारे. तर तेही तुम्ही घेऊ शकता. त्याचाही खूप स्वस्तात आहे ते, का असं महाग नाही. मी जे देतो ते चांगलं देतो, नाहीतर देत नाही. तर त्या पद्धतीने ते करू शकता.